आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा राज्य सरकारकडून सर्व गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी व इतर पशुधनास बिल्ला मारून घेणे टॅगिंग बंधनकारक केले आहे। येत्या 1 जून पासून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही। त्यामुळे पशुचालकांना पशुधनास कानाच्या पाडीवर बिल्ला मारून घेणे बंधनकारक झाले आहे। सर्व शेतकरी पशुपालक यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणे बंधनकारक असल्याने बिल्ल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यातून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही। नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानात बिल्ला नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही। कानाच्या पाडीवर बिल्ला नसलेल्या पशुधनाची बाजार समिती, आठवडे बाजार व गावागावात खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। त्यामुळे कानात बिल्ला नसलेले पशुधन बाजार समितीत आणले जाणार नाही व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीद्वारे घेण्यात येणार आहे। कानाला बिल्ला असल्याशिवाय पशुधनाची वाहतूक करता येणार नाही। तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। पशुधनाच्या मालकी हस्तांतराबाबत नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहील। ग्रामपंचायतीमध्ये विक्री किंवा बदली दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये। दाखल्यावर कानातील बिल्ला क्रमांक नमूद करावा। जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर नसल्यास केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य मिळणार नाही। त्यामुळे पशुपालकांनी पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घ्यावा। सर्व पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे। बागलाण वृत्तांतसाठी विनायक इनामदार।